भावी नगराध्यक्षा सन्माननीय सुप्रियाताई जगताप याही या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत. भाजप राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सर्व महायुतीचे उमेदवार सगळ्यांची नावं आता घेत नाही, सगळ्यांनी ओळख करून दिलेली आहे. मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो, खास करून या मंगळवेढा शहरातल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना माझी विनंती आहे, या शहराचा विकास करायचा असेल, या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, या शहरातल्या रस्त्याचे प्रश्न सोडवायचे असतील, समाधान दादा आपण म्हणलेलं या शहराचं भुयारी गटर भूमिगत गटर जर करायचं असेल तर माझा मंगळवेढाकरांना पहिला प्रश्न आहे, हे सगळं काम कोण करू शकतं? हे सगळं काम कोण करू शकतं? हे सगळं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यात विश्वासू सहकारी समाधान दादाच करू शकतो. आता मला सांगा, उद्या पुढच्या उमेदवारांनी ठरवलं भुयारी गटर आणायचं कुणाकडून? जायचं कुणाकडे? सांगायचं कोणाला? आणि सांगितलं तर ऐकणार कोण? मी मगाशी माहिती घेतली, 7 पक्षाचे गडी उभ्या आणि कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचं नगराध्यक्षाला सुद्धा माहिती आहे का नाही माहिती नाही मला. त्यामुळं समोर सगळा काळा कुठं अंधार आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. जिल्ह्यामध्ये दादा पालकमंत्री म्हणून देवेंद्रजींनी माझ्या जबाबदारी दिलेली आहे. आता मला सांगा, मुंबईला गेले तर देवेंद्रजी, सोलापूरला गेले तर पालकमंत्री म्हणून मी, आणि दिल्लीला जायचं तर मोदीजींच्याकडं. आणि ह्या सगळ्या ठिकाणी जाणारा माणूसच या शहराचा विकास करू शकतो, किंवा तिथं गेल्यावर त्या माणसाला सन्मान असलेला माणूसच या शहराचा विकास करू शकतो. खरं बोलतोय बघा, मगाचपासून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी. दादा त्यांना कळते ते कुणाला कळत ते. मगाचपासून दादाकडे बघून त्यांचं झालंय की आमच्या शहराचा विकास दादाच करू शकतो. त्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी पाहता काय अवस्था आहे या जिल्ह्याची. अवस्था बघा, एका बाजूला आमचा भारतीय जनता पक्ष, पाठीमागच्या निवडणुकीमध्ये समाधान दादा एका सुद्धा नगरपालिकेवर कमळ चिन्हावर निवडून आलेला नगराध्यक्ष नव्हता, आणि समोरचे सगळे एखादी दुसरी तिसरी आघाडी सोडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार नगराध्यक्ष म्हणून काम करताना आपण बघितलं. पण आज अवस्था काय हो, तुतारीच एकही पॅनल अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकाही नगरपालिकेमध्ये तुतारीच पॅनल, संपूर्ण पॅनल उभं राहिलेलं नाही. अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त तुतारी एखाद्या दुसऱ्या ठिकाणीच आहे, ती पण तिला हात नाही, तिला पाय नाही. ही तुतारी चालणार आहे कशी, आणि वाजवायला माणूस पण नाही. अकलूज मध्ये सुद्धा तुतारी
स्वतःच्या पायावर उभे राहील एवढी चिन्ह सगळ्या उमेदवाराकडे नाहीत. काँग्रेसचं काय झालं तुम्ही सगळेजण बघताय. राहुल गांधी गेले स्वित्झर्लंडला, इथले काँग्रेसचे नेते कुठे गेलेत माहिती नाही. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. एकाही नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर कोण लढते असं मला वाटतच नाही. उभाटाचा विषय आपण बघितला, काय होतं नव्हतं तेव्हा इथे येऊन बसले. आता उभाटाला चष्मा लावून शोधायला लागले तरी कुठे होणार नाही. मग समोर काहीच दिसत नाही. मग मला सांगा, कशाच्या भरोशावर समोरच्या माणसाला मतं द्यायची. समोरच्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुमचं विजन आहे मंगळवेढा शहराचा विकास झाला पाहिजे, मंगळवेढा शहर कचरा मुक्त झालं पाहिजे, मंगळवेढ्यामध्ये 24 तास पाणी मिळालं पाहिजे, मंगळवेढ्यामध्ये भुयारी गटर झालं पाहिजे. आणि हे सगळं करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारशिवाय पर्याय नाही. मग विनाकारण लोकांची दिशाभूल करायचं कारण काय आहे. 5 वर्ष चालवलंय, काय झालं नाही आपल्याला माहिती आहे. तेव्हा आता गप आपलं निवडणुकीचा माघार अर्ज घ्यायचा दिवस जवळ आलाय. आपलं मागे घेऊन समाधानाच्या ताब्यात देऊन टाका. जर काम नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा बदल टाका. जर गावाचा विकास झाला नाही, गावामध्ये 150-200 कोटीची भुयारी गटारची योजना झाली नाही, गावातल्या आमच्या माता भगिनींना 24 तास पाणी मिळालं नाही, तर मी सांगतो की तेव्हा तुम्ही अवश्य निर्णय घ्या. पण एकदा द्या ना आमच्या समाधान दादाला संधी, करून घ्या शहराचं एकदा समाधान. ही भूमिका आपण घेत असताना मी या ठिकाणी हे सांगणार, ही संतांची भूमी आहे. समाधान दादा भरभरून मला सांगतो, भाऊ आमचं मंगळवेढा ऐतिहासिक शहर आहे. इथं जवळजवळ 12-14 संतांनी इथं वास्तव्य केलंय. इथल्या शहराला संस्कृती आहे आणि या शहरामध्ये एक संत सृष्टी उभी राहिली पाहिजे म्हणून सातत्याने समाधान दादांनी भूमिका घेतलेली आहे. बसवेश्वरांचं स्मारक झालं पाहिजे, चोका महाराजींचं स्मारक झालं पाहिजे, या ठिकाणी संतसृष्टी झाली पाहिजे. ही भूमिका सातत्यानं समाधान दादा आपण मांडलेली आहे. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो, आता बसवेश्वर स्मारक समितीचा अध्यक्ष मी आहे. संत चोकामेळा त्यांचं स्मारक व्हायचंय त्याच्यासाठी पालकमंत्री मी आहे. आता जागेची निवड जवळजवळ झालेली आहे. जागेची निवड आता जवळजवळ झालेली आहे आणि ह्या सगळ्या संतांचा सन्मान आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षानं केला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला नाही, शरद पवार गटाने. शरद पवारांनी इथं बघितलं आपण सातत्यानं या राज्यावर त्यांची सत्ता होती. मत मागायचं म्हणलं की शाहू फुले आंबेडकर, पण या शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान करायचं म्हणलं की जमणार नाही. तेव्हा त्यांच्यापेक्षा मी मोठा जाणता राजा, अशा पद्धतीची भावना सातत्यानं निर्माण करायचा प्रयत्न केला. पण कधी आमच्या प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं नाही यांच्या हातून. आज प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं. आज काशीमध्ये बघतो आपण, काशी विश्वेश्वराचं मंदिर झालं. उज्जैनमध्ये एवढं मोठं कॉरिडॉर उभं राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि हे सगळं करत असताना आज मंगळवेढा शहरामध्ये आमच्या संत सृष्टी होण्याची आवश्यकता आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो, या ठिकाणी संत सृष्टी झाली पाहिजे ही भूमिका आमच्या समाधान दादाची आहे. आणि त्या समाधान दादाच्या भूमिकेला बळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. साहेबांनी मला सातत्याने सांगितलं जे ही संत सृष्टी उभी राहिली पाहिजे. तातडीने जागेचा प्रश्न सोडवा, त्याला लागेल तेवढे पैसे आपण देऊ आणि या ठिकाणी बसवेश्वराचं आणि चोकामेळांचं सगळ्या संतांचं एक संत सृष्टी आपण उभी करू. त्यासाठी दादा 100-150 नाही 200-500 कोटी रुपये लागले तरी सुद्धा देवेंद्रजी कमी पडू देणार नाही, हा शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे.
आपल्या तलावाच्या बाजूची जागा इथं कुठंतरी आहे. तलावाच्या जवळजवळ 30 एकराची जागा आहे. त्याच्यामध्ये बसवेश्वर स्मारकाला जागा. दादा आपण चोखामेळाची जिथे सांगता तिथे जागा खूप छोटी आहे. तिथे स्मारक होईल का शेवटी आपला विषय आपण सगळ्यांनी ठरवा. आणि तिथे जर स्मारक होत नसेल तर त्या 30 एकरातली 5 एकर जागा आपण चोखामेळाच्या स्मारकासाठी सुद्धा आपण देऊ. पण तो तुमचा गावस्वरूपी प्रश्न आहे. संतसृष्टी करू पण शेवटी कुठं पाहिजे हा गाववाल्यांचा विषय आहे. त्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी जे लागेल त्या संतांच्या संतसृष्टी करण्यासाठी ती सगळी भूमी आपण त्या ठिकाणी अक्वायर करू आणि लवकरच त्या स्मारकाला आपण ती जमीन देणार आहे. कलेक्टरला येतानाही मी फोन केला होता कुठपर्यंत आलंय. आता दादा शेवटची बैठक आपण करू आणि दादा पण त्या स्मारक समितीमध्ये दादा आपण आहे. काळजी करू नका. तर ते स्मारक मार्गी लागेल आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात असताना या सगळ्या विषयांना न्याय देण्याची भूमिका आपण या निमित्तानं घेऊ. त्यामुळे या ठिकाणी आपल्या